हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप स्वागत करते. आज अंगारकी चतुर्थी आहे. त्यानिमित्त आज तुम्हाला मी काही वेगळं म्हणून साबुदाणा बटाटे वडे अगदी सोप्या पद्धतीने करायला सांगणार आहे. चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. त्यासाठी मी रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा घेतलेला आहे. खूप छान भिजतो. तसंच 4 ते 5 तासातही भिजतो, पण रात्रभर तुम्ही भिजवलात तर तो खूपच छान मुरतो. त्याच्यात मी 2 ते 3 मोठे बटाटे कुचकरून घातलेले आहेत, उकडलेले. आता त्यात जिरं, हिरवी मिरची आपण घालणार आहोत. तुम्ही हिरवी मिरची तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही फक्त लाल तिखटही घालू शकता, पण हिरवी मिरचीने पण खूप छान टेस्ट लागते. तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टही करून घेऊ शकता. आता याच्यात छान भाजून घेतलेलं दाण्याचं कूट मी घालणार आहे. मला वाटतं 1 मुठीभर मी दाणे भाजून घेतले असतील आणि त्याची मी छान मिक्सरला पूड करून घेतलेली आहे. आता मी याच्यात चवीप्रमाणे तिखटही घालते आहे आणि आपण मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे. हे छान आपण आता मिक्स करून घेणार आहोत. बटाटा घातल्यामुळे आपल्या वड्याला बाइंडिंग येते, त्यामुळे वडे खूप छान होतात. खूप सोपी पद्धत आहे. सगळं मिश्रण एकत्र करायचे आपल्याला आणि थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपल्याला ते छान हातावर थापून घ्यायचे. तुम्हाला हवा तसा तुम्ही शेप देऊ शकता, पण बेसिक शेप त्याचा गोलच असतो आणि तेच खूप छान लागतात. पण तुम्ही हवा तसाही शेप त्याला देऊ शकता. बघा, सगळं व्यवस्थित भिजल्यामुळे म्हणजे साबुदाणाही खूप छान भिजला आहे, बटाटे पण छान उकडले गेलेत, त्यामुळे वडा लगेच शेप घेतोय आपला. असेच मी सगळे बाकीचेही वडे करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला मीडियम हीट ऑइलवर याला छान परतून म्हणजे तळून घ्यायचे आहेत. मी जास्त तेलात करत नाही आहे, पण तुम्ही एकदम डीप फ्राय सुद्धा करू शकता. खूप छान लागतात. नेहमी तीच खिचडी खाऊन बोर होत असाल तर तुम्ही हे कधीतरी करूच शकता नक्की. दोन्ही साईडने छान परतून घ्यायचे आणि छान फ्राय करून घ्यायचे. 5 ते 7 मिनिटात आपले वडे तयार होतील. खूप इझी आहे. याला मी छान हिरवी चटणी उपवासाची आणि छान दह्यासोबत, आंबट गोड दह्यासोबत सर्व करणार आहे. नक्की ट्राय करून बघा. संकष्टीला किंवा कुठल्याही उपासाला तुम्ही ही रेसिपी अगदी मनापासून ट्राय करू शकता. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि माझी शिकवायची पद्धत किंवा सांगायची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप 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 शेअर करा. खूप खूप लाईक करा. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. आणि हो, आवडली असेल रेसिपी तर नक्कीच लाईकचं बटन दाबायला विसरू नका आणि शेअर करायला देखील विसरू नका.